नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय टीम नामदेव 11 धसई या संघाने फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीचं पाचारण या ठिकाणी दिलेलं आहे ते अमित टेंबरे या टीमला। तत्पूर्वी पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाला सुरुवात होतीये। 5 षटकांचा पूर्वार्ध पाहिला, तब्बल 51 धावा बनवल्या। सतीश पाटोळे यांनी शेवटी येऊन एक चांगली इनिंग खेळली, 52 धावांचं लक्ष्य ठेवलंय। आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण थोडंसं परिवर्तन करूया। ऐकूयात आवाज संगमनेरवरनं या तुषार शिंदे सर यांना। धन्यवाद। या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय निलेशजी वाळिंबे साहेब, अध्यक्ष जिजाऊ संघटना आल्याने त्यांचं आगमन झाले। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत। सन्माननीय विकी जाधव शेंद्रूंचे ग्रामस्थ आहेत आणि त्यांचं देखील आगमन इथे झाले। स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत। सन्माननीय विकी जाधव साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आणि शेंद्रून संघाला देखील शुभेच्छा असतील। नरेश पाटोळे, पहिला बॉल, अपील खूप जोरदार आहे पंचांकडे, जोरदार अपील होती आणि इथे पहिला बॉल डॉट, राईट आर्म राऊंड द विकेट पत्तीने गोलंदाजी होती, परंतु रनवे वरती तुम्ही जर रनअप पाहिला तर खूप वेगळा रनअप आहे।
फलंदाजासाठी निश्चित ज्यावेळेस गोलंदाज अशा पद्धतीचा रनअप असतो थोडंसं लक्ष विचलित होतं फलंदाजाचं. नरेश पाटोळे पहिला बॉल डॉट. ज्यावेळेस फुलर लेनचा बॉल मिड ऑन रिजनला क्षेत्ररक्षक आहेत, धाव तिथे प्राप्त होणार नाही. 2 बॉल लगातारचे डॉट टाकले, चांगली सुरुवात केली. अक्षय आहेत फलंदाज. शेंद्रून संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. शॉर्ट फाईन लेग रिजनला खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल ट्रॅव्हल झालाय डीप फाईन लेग रिजन मध्ये. धावा मिळतील 4. चौकार. आणि तिथे बीड केलं त्यांना. बॉल 4 धावेंकरता ट्रॅव्हल झाला. चौकार इथे आलाय. चांगली गोलंदाजी केली होती परंतु यावेळेस जर पाहिलं तर थोडंसं ड्रिफ्ट झाला लेग टम्पच्या दिशेने बॉल आणि 4 धावा तिथे प्राप्त झाल्यात. चौकार आलाय पहिला. 12वा खेळाडू विनंती आहे शेंद्रून संघाचा 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. फुलर लेनचा बॉल फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन वाईडिश लॉंग ऑन रिजनला. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5. अक्षय आणि यशवंत ही जोडी मैदानावरती आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 5 पाहायला मिळत आहेत. फुलर लेनचा बॉल पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने कट झालाय. ऑफकटर स्वरूपाचा बॉल होता. 2 धाव्यांची पेनल्टी शेंद्रून संघाला असणार आहे. 12वा खेळाडू उशिरा दाखल झालाय आणि विशेष म्हणजे किट मध्ये नाहीये. 2 धावांची पेनल्टी असेल शेंद्रून संघाला. या ओव्हर नंतर आपण ऍड करूयात ती. पेनल्टी नसणार आहे शेंद्रून संघाला देखील. दोन्ही टीमला एक दुसऱ्याने ऍडजस्ट केलंय. तिथे पेनल्टी नाहीये. नडगाव संघ उशिरानं दाखल झालाय. त्यांना देखील शेंद्रून संघाने ऍडजस्ट केलंय परंतु यावेळेस लाफ केलाय बॉल आणि लॉंग ऑफ रिजनला एक टप्पा खाऊन बॉल जाईल सीमा रेषच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. पलकावरती आहेत. नडगाव संघ उशिरानं दाखल झाला. ती ऍडजस्टमेंट शेंद्रून संघानं केली आणि शेंद्रून संघाच्या 12वा खेळाडू तो किट मध्ये नाहीये. ती ऍडजस्टमेंट शेंद्रून संघानं नडगाव संघानं केली. म्हणजे दोनही संघ तिथे एकमेकांना ऍडजस्ट केलंय. ओव्हरलॅप एकमेकांना केलंय आणि पेनल्टी कोणाला नसणार आहे. 9 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावपलकावरती आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फाईन लेग रिजनला खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली. ते 4 धावा आल्यात. त्या 4 धावा
थोड्याशा जड जातील का येणाऱ्या काळामध्ये हे देखील चित्र पाहावं लागेल. जितू पाटोळे थोडेसे इंजर्ड होते आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बॉलिंग केली नाहीये. आज पहिल्यांदा आपण त्यांना देखील बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. फलंदाज अक्षय स्ट्राइक एंडला. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला बॉल पाहायला मिळतो. जितू पाटोळे नॅचरली अँगल खरं तर बॅट्समनच्या दिशेने बॉल जायला पाहिजे परंतु तसं झालं नाही. इथे तुम्हाला पाहायला मिळेल बॅट्समन पासून दूर बॉल जाताना पाहायला मिळाला. लेग कटर स्वरूपाचा बॉल पहिला बॉल जितू पाटोळे यांचा तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट 9 धावा धावपलकावरती. गोलंदाज जितू पाटोळे बॅकफुटला गेले. यावेळेस संधी तिथे होती परंतु इनफिल्डला क्लिअर केलंय आणि बॉल ट्रॅव्हल झालाय कव्हर रिजनला. धावा मिळतील 4. कमालीचा हा फटका. नेत्रदीपक चौकार. चांगला उपयोग त्याने केला. बॅकफुटला जात असताना जागा बनवली आणि बॉलला आपली जागा दाखवली. 22 बॉल 39 धाब्यांची आवश्यकता आहे. जितू पाटोळे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ नरेश पाटोळे यांच्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. आतापर्यंत 3 चौकार या खेळाच्या उत्तर अर्धामध्ये तुम्हाला पाहायला मिळालेत. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा माफ करा. 9 आणि 4 13 धावा धावपलकावरती आहेत आणि या 13 धाव्यांमध्ये आतापर्यंत 3 चौकार आलेले आपण पाहिलेत. गोलंदाज जितू अप्रतिम हा बॉल आहे. हयाम ऍक्शन आहे आणि हयाम ऍक्शन असणं स्वाभाविक आहे कारण 6 फुटापेक्षा जास्त हाईट आहे जितू पाटोळे यांची. हयाम रिलीज आणि ज्यावेळेस बॉल मात्र अतिरिक्त उसळी घेणार नाही त्यावेळेस फलंदाज म्हणून तो बॉल खेळणं खूप कठीण काम आहे. गोलंदाज जितू पाटोळे 13 धावा धावपलकावरती. इथे संधी निर्माण झाली आहे आणि अतिरिक्त उसळी बॉलला मिळणं स्वाभाविक आहे. कट अँड बोल्ड आत्म लागलाय बॅटिंग करणारी टीम दडगाव संघ. धावपलकावरती आहेत. 13 नवीन फलंदाज उद्देश मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 3 वरती इन ॲट नंबर 3 उद्देश मैदानावरती दाखल झालेत. तेरा धावा धावपलकावरती आहेत. 13 गोलंदाज जितू पाटोळे बॉलिंग ट्रॅकवरती सफलता अर्जित केली. पाठीमागच्या बॉलवरती याही षटकामध्ये एक चौकार आलेला आपण पाहिला. आतापर्यंत 3 चौकार या इनिंग मध्ये आलेले आपण पाहिलेत. जितू पाटोळे उद्देश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हिटिंग ऑफ द डेक हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी आणि ज्या वेळेस लेंथ वरून बॉल अतिरिक्त उसळी घेतो फलंदाज म्हणून तो खेळणं खूप कठीण आहे कारण तुम्ही बॉलरचा हात पाहता त्याने कसं कोणत्या लाईननं खरं तर बॉल रिलीज केला हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. बॉल तुम्हाला समोर दिसतो लेंथ पर्यंत तुम्ही बॉलला पाहता परंतु लेंथ वरून ज्यावेळेस अतिरिक्त उसळी बॉल घेतो फलंदाज म्हणून तो बॉल खेळणं खूप कठीण आहे आणि तेच चित्र उद्देश सोबत पाहायला मिळालं. धावपलकावरती धावा आहे 13. शेवटचा बॉल अप्रतिम हा बॉल देखील पाहायला मिळाला. बॅटच्या अगदी एजच्या जवळून लेग कटर स्वरूपाचा बॉल पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने कट झालाय. 4 धावा आल्यात केवळ पाठीमागच्या षटकामध्ये आणि ही खासियत आहे जितू पाटोळे यांची. 13 धावा धावपलकावरती आहेत. 18 बॉलमध्ये माफ करा 39 अजून देखील बनवायचे. 18 बॉल आणि 39 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 18 बॉल 39 धावा अजून देखील आवश्यक आहेत आणि याही मॅच मध्ये संघर्ष निर्माण झालाय. इथून संघर्ष करावा लागेल. फलंदाजी करणारी टीम अर्थात आई गावदेवी
विराज फोर्ट नडगाव संघाला देखील संघर्ष या सामन्यामध्ये करणं गरजेचं असेल. इथून संघर्ष करावा लागेल. आज या स्पर्धेचा 6वा दिवस आहे. आम्ही अल्लानीकर चषक 2025 आणि दिवस क्रमांक 6 मध्ये सामना क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. एका बाजूने आई गावदेवी विराज फोर्ट नडगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी शेंद्रून अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. नरेश फाटोळे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 3 साठी पहिल्या 2 षटकांमध्ये 13 धावा आल्यात. त्यापैकी 9 धावा पहिल्या षटकामध्ये नरेश फाटोळे यांनी खर्च केल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये जितू पाटोळे यांनी केवळ 4 धावा खर्च केल्या. 13 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला मोमेंटम शेंद्रून संघाच्या बाजूने, परंतु क्रिकेटमध्ये मोमेंटम बदलायला फार वेळ लागत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि इथे वेळ बदलायला वेळ फार लागत नाही. 18 बॉल 39 धावा इथून बनू शकतात का? हो, लक्ष कठीण जरूर आहे, परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. सर्व गोष्टी शक्य आहेत. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कमालीचा बॉल पडल्यानंतर मात्र डावखुरे आताच्या फलंदाजाच्या शरीरापासून दूर जाताना हा बॉल पाहायला मिळाला. नरेश पाटोळे यांचे प्लॅनिंग खूप सिंपल असतात. ज्यावेळेस डावखुरे हाताचे फलंदाज समोर येतात त्यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट, उजव्या हाताचे फलंदाज समोर असतात त्यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट, ही सिंपल रणनीती असते नरेश पाटोळे यांची. हा बॉल देखील फलंदाजापासून दूर इथे सोडून गेलाय. रिव्ह्यू ची मागणी मे बी झाली आहे. एस्टनच्या पाठीमागील रिव्ह्यू घेतला गेलाय. हा बॉल वाईड आहे की फेर आहे हे चेक करण्यासाठी तिसऱ्या अंपायरची, टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. टीव्ही अंपायर आपल्याला विनंती आपण चेक करायचे. पंचांचा ऑनफिल्ड निर्णय वाईड आहे, परंतु DRS ची मदत इथे घेतली जाईल. बॉल पिचिंग कुठे झाला हे पाहिलं जाईल. DRS वाईड बॉल ॲज इट इज. रिव्ह्यू लॉस असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. यावेळेस पिकअप शॉट, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल ड्राफ्ट झालाय आणि 2 धावेंचा प्रयत्न इथे होईल. 2 धावा मिळतील आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 16 धावा धावफलकावरती. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला गेलेत. फटका कमालीचा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला आणि यावेळेस क्षेत्ररक्षकाला शोधलंय. फलंदाज बाद. फुट नडगाव संघ त्यांच्या अडचणी थोड्याशा वाढताना पाहायला मिळत आहेत. अगोदरच्या बॉलवरती जीवनदान मिळालं फलंदाजाला. त्याच्या अगोदरचा बॉल वाईड होता. त्यानंतर विकेट आली आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 16. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती. नरेश फाटोळे अनुभवी खेळाडू आहेत आणि आपल्या अनुभवाचा उपयोग ते पूर्णपणे मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत. अनुभवी खेळाडूंचं हेच वैशिष्ट्य असतं की त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी असते आणि त्याच्या जोरावरती मॅच सिच्युएशनला ते रीड करतात आणि त्या अकॉर्डिंगली प्लॅन तिथे बनवत असतात. स्टंप लाईन वरून हा बॉल
आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. इट्स फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल DRS. मदत घेतली जाईल. ऑन फील्ड डिसिजन इट्स फेअर डिलिव्हरी. परंतु बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. इट्स फेअर डिलिव्हरी. यावेळेस आणखी एक बॉल डॉट आलाय. अगदी स्टंपच्या जवळून बॉल गेला होता. स्टंपच्या वरून बॉल गेला होता. 15 बॉल आणि चौदा बॉल आणि 36 धाव्यांची यावेळेस हवेत बॉल गेलाय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. शेवटचा बॉल होता. विकेट. त्यावरती केलाय प्रहार. इट्स मॅक्सिमम षटकार. बावीस धावा धावपलकावरती आहेत. 11 बॉल मध्ये 30 धाव्यांची आवश्यकता आहे. आणखी एक बॉल इथे डॉट आलाय. चांगला बॉल पाहायला मिळाला. यावेळेस ऑफ कटर स्वरूपाचा बॉल. दोनही साईडला बॉल कट करण्याची क्षमता आहे साहिल पाटोळे यांच्याकडे. हा बॉल डॉट आलाय. साहिल पाटोळे बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती षटकार लागला होता. 22 धावा धावपलकावरती. हा देखील ऑफ कटर स्वरूपाचा बॉल होता. फलंदाज बीट झालेत. विकेट किपर देखील बीट होत आहेत आणि एका धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत आणि फलंदाज इथे धावबाद होतील. विकेट आली धावबाद स्वरूपामध्ये. 22 नवीन फलंदाज नारा मैदानावरती दाखल झालेत आणि इथून मात्र प्रत्येक बॉलवरती हल्लाबोल करावा लागेल फलंदाजांना. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. इथे देखील बॉलने दिशा बदलली आणि बॉल ट्रॅव्हल देखील होतोय. आउटफील्ड वेगवान आहे. क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न करतील. बॉलला रोखलं गेलंय. तोपर्यंत 3 धावेंचा प्रयत्न झालाय आणि चौथ्या धावेचे देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. फलंदाज धावबाद झालेत. विकेट आली आहे चौथी धाव घेत असताना. 3 धावा इथे पूर्ण झाल्यात.
केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली रिव्ह्यूची DRS चेक केलं जाईल. विनंती तिसऱ्या पंचांना आपण चेक करायचंय. पंचांनी बाउंड्री चेक केली आहे. नंतर विकेट आपण चेक केली आहे आणि शॉट आहेत क्रीजवरती. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये त्यांची बॅट ड्रॅग झाली नव्हती. बाद झालेत फलंदाज. धावफलकावरती धावा 26 आहेत आणि बॅकफुटला गेलेत. बॅकफुटवरून फोर्स करण्याचा प्रयत्न बॉलला केलाय. आपण पाहतोय ऑन दी अप फटका खेळायचा होता बॅकफुटवरून, परंतु असं झालं नाही. एका धावेचा प्रयत्न झाला. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 27 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉल मध्ये 25 धावेंची असून देखील आवश्यकता आहे. 7 बॉल शिल्लक आहेत उर्वरित आणि 25 धावा अजून देखील बनवायच्यात नडगाव संघाला. स्टेप आउट झालेत. फटका चांगला आहे. दोन धावेंचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सफलतापूर्वक पूर्ण देखील होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. षटक समाप्तीची घोषणा पंचांनी केली. एकूण धावफलकावरती धावा आहेत 29. बॉल शिल्लक आहेत 6 आणि धावेंची आवश्यकता आहे 23. 6 बॉल आणि 23 धावेंची आवश्यकता. 6 बॉल 23 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. अंतिम षटकामध्ये 23 धावा इथे आवश्यक आहेत. ओम पाटोळे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावेंची आवश्यकता आहे 23. गोलंदाज ओम यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. बॉल शिल्लक आहेत 6. 22 धावेंची आवश्यकता. ओम पाटोळे गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. षटक क्रमांक अंतिम षटक आहे. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत 30. 5 बॉल मध्ये 22 धावेंची आवश्यकता. आई गावदेवी विरासफोर्ट नडगाव संघाला 5 मध्ये 22 अजून देखील आवश्यक आहेत. फुलरलेनचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. एका धावेची प्राप्ती झाली. एका धावेनं खर तर विजय आणि पराभवाच्या अंतरावरती परिणाम होणार नाही. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. 4 मध्ये 21 पाहिजेत. अजून देखील ही मॅच ऑन आहे, परंतु इथून 3 निदान मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. 4 बॉल 21 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल 21 धावा.
क्षमता आहे फलंदाजांकडे, परंतु इथून मोठे फटके खेळणं नितांत गरजेचं आहे. 4 मध्ये 21 अजून देखील पाहिजेत. 4 बॉल 21 धाब्यांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस स्विच हिट केलाय, फटका चांगला आहे डीप फाईन लेग रिजनला, बॉल जाईल सीमा रेषच्या पलीकडे, चौकार, 4 धाबा. त्यासाठी तुम्हाला शर्थीचे प्रयत्न मैदानावरती करावे लागतील. 3 बॉल आणि 17 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 3 बॉल 17 धावा बनवू शकतात का, तर हो, त्याचं उत्तर हो आहे. परंतु फलंदाजांना खूप मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. समोरच्या दिशेने लॉफ्ट तर केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या दिशेने देखील गेलेत. झेल कॅरी झाला नाही त्यांच्यापर्यंत. 1 धावेची प्राप्ती होईल आणि आता 2 बॉल मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता. आता जर अनधिकृत बॉल नाही आला तर गोलंदाजी करणारी टीम इथे विजय मिळवेल यामध्ये शंका असण्याचं कारण नाही. परंतु जर अनधिकृत बॉल आला तर फलंदाजी करणारी टीम देखील इथून ही मॅच जिंकू शकते. परंतु आता मॅच थोडीशी 70-30 तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजून 70%, एका बाजून 30% थोडीशी झुकलेली पाहायला मिळते. फुलर लेनचा बॉल, यू मिस, आय डेफिनेटली हिट. त्रिफळाचीत झालेत फलंदाज, विकेट. ओम पाटोळे यांच्या षटकामधलं शिल्लक आहे. 1 बॉल 16 धाब्यांची आवश्यकता. शेवटचा बॉल, लिडिंग एज हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि शेवटच्या बॉल वरती सफलता आली. फलंदाज बाद झालेत आणि 15 धाब्यांनी आई गावदेवी शेंद्रुन संघाने हा सामना जिंकलाय. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं देखील कौतुक. चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलात आणि दोनही संघ हँडशेक करा आणि त्यानंतर मैदान आपण सोडायचंय. नडगाव संघ आणि शेंद्रुन संघ आपण लाईनअप करा. शेंद्रुन संघ हँडशेक करायचे आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर आपण यायचे, विनंती आहे. लाईनअप करून हँडशेक करा, विनंती आहे दोनही संघ. आई गावदेवी विरासफोर्ट नडगाव आणि आई गावदेवी शेंद्रुन दोनही संघ लाईनअप करून आपण हँडशेक करायचे, विनंती आहे.